श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या घरामध्ये देखील एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल, व्यसन कोणतं की रोज जास्त प्रमाणामध्ये दारू पिणं किंवा जास्त प्रमाणामध्ये गुटखा खाणं किंवा एखादी व्यक्ती थोडं जरी बोललं तर चिडचिड करणं, त्यानंतर विनाकारण भांडणं करणं, अपशब्द बोलणं, त्यानंतर दारू पिऊन स्वतःच्या घरामध्ये पत्नीला रोज मारहाण करणं, घरामध्ये अपरात्री उशिरा येणे, मित्रासोबत वाईट संगत, वाईट गुण असेल, खूप प्रयत्न केले, ज्योतिषांना दाखवलं किंवा मोठ्या मोठ्या ठिकाणी देवलाशाकडं तुम्ही त्या व्यक्तींना दाखवलं, तरी देखील त्या व्यक्तीची सवय जी आहे ती आहेच, पण ती जातच नाही. कुठल्याही कारणानं ती सवय मोडत नाही. कुठल्याही कारणानं ती सवय मोडत नाही. तुम्हाला वाटतं की ह्या व्यक्तीला बाहेरचं आहे का, कुठली भुताटकी आहे की कोणी काही, की मित्रांनं काही खाऊ घातले, दारूमध्ये काही वाईट व्यसन लागायसाठी, वाईट संगत गुण लागायसाठी काही औषधं दिले. ह्या सर्व परिणामाचा घरामध्ये महिलांना जास्त त्रास होतो. त्यामुळे या सर्व परिणामाचा घरामध्ये जास्त त्रास होतो आणि कंटाळा आलेला असतो, पण उपाय काही सापडत नाही. तर मी आज तुमच्यासाठी ह्या सर्व गोष्टींवर एक छान उपाय घेऊन आलो आहे. 5 बुधवारी किंवा 5 संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपायानं खूप फरक पडतो. 7 हरळ, हरळ म्हणजे द्रोवा, द्रोवा तर सगळ्यालाच माहीत आहे. तर ह्या 7 द्रोवा आणि आपल्याला लाल चंदन देखील लागणार आहे ह्या उपायासाठी. 7 द्रोवाला त्यांच्या बुडांना लाल चंदन लावायचं आहे आणि त्यानंतर त्या 7 द्रोवा श्री गणेशाला, श्री कुंदकेश्वर महादेव नाव घेऊन अर्पित करायचे आहे. 7 द्रोवा अर्पित केल्याच्या नंतर नाव घ्यायचं आहे. द्रोवा अर्पित केल्याच्या नंतर श्री गणेशाचं नंतर श्री चंद्र गणेश नाव घेऊन एक द्रोवा वापस घ्यायची आहे. त्यानंतर ती द्रोवा आपल्याला घरी आणायची आहे. द्रोवा घरी आणल्याच्या नंतर अमावास्यापोटी, म्हणजे ज्या व्यक्तीला व्यसन आहे, आत्ता तुम्हाला सांगितलं तसलं व्यसन, तर त्या व्यक्तीला ती द्रोवा रिकामेपोटी सकाळी खायला द्यायची आहे. द्रोवा खायला द्यायच्या अगोदर श्री कुंदकेश्वर महादेवाचं नाव घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी रोज घेऊन येत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर पण व्हिडिओ शेअर नक्कीच करा, कारण ह्या व्हिडिओचा उपयोग आणि फायदा दुसरे व्यक्ती देखील घेऊ शकते, ज्यांना ह्या त्रासामुळे रोज कंटाळा आलेला असेल.